जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे सरासरीवर, जे की स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षेसाठी यावरील काही महत्त्वाचे प्रश्न येण्याची शक्यता असते. तर वेळ न घालवता चला आपण सुरू करूया आपल्या टॉपिकला. त्याचं नाव आहे सरासरी. तर बघा, आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. एका आठवड्याची सरासरी विक्री ₹500 आहे. पहिल्या 4 दिवसाची सरासरी विक्री ₹480 व शेवटच्या 4 दिवसाची सरासरी विक्री ₹510. तर चौथ्या दिवसाची विक्री किती? पहिले तर आठवड्याची काढून घेऊया. म्हणजे आठवड्याची जर काढली तर 500 गुणिले 60 बरोबर ₹3500. आता बघा ते म्हणते पहिल्या 4 दिवसाची सरासरी विक्री 480 म्हणजे 480 गुणिले 4 400 8 चौके 32 उरले 3 16 16 3 19 आणि शेवटच्या 4 दिवसाची विक्री 510 तर म्हणजे 510 गुणिले 4 बरोबर 400 4 एके 4 आणि 5 चौके 20. तर आता आपल्याला विचारलंय चौथ्या दिवसाची विक्री किती? तर बघा आपल्याला हे पूर्ण दिलेले आहे. तर आपण याची करूयात बेरीज. म्हणजे इथे राहील 0 4 अन् 2 6 9 अशीला 9 आणि इथे राहील 3. तर आपल्याला काय करायचं आता चौथ्या दिवसाची विक्री काढण्यासाठी बघा आता ही 8 दिवसाची विक्री झालेली आहे. दोन्ही मिळून 8 दिवसाची विक्री झालेली आहे. तर आपल्याला जी विक्री दिलेली होती ती याच्यातून काय करायची? तर ती करायची याच्यातून मधून वजा. म्हणजे इथे राहील 0 इथे 6 इथे 4. तर चौथ्या दिवसाची विक्री जी विचारली होती आपल्याला तर ती चौथ्या दिवसाची विक्री होईल आपली ₹460. तर चौथ्या दिवसाची विक्री किती येईल? ₹460. तर आपला पुढील प्रश्न. 3 वस्तूची सरासरी किंमत ₹12,500 आहे व त्याच्या किमतीचे गुणोत्तर 3:9:13 आहे. तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती? तर पहिले 3 वस्तूची आपली जी सरासरी किंमत आहे ती काढून घेऊया. 12,500 गुणिले 3 केले तर 300 300 5 त्रिक 1500ला 5 हातचा आला 1 3 दोन्ही 6 आणि 1 7 आणि 3 एक 3 ₹37,500 जी झाली ती 3 वस्तूची सरासरी किंमत झाली. मग काय म्हणते की त्याच्या किमतीचे गुणोत्तर 3:9:13 आहे. मग त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:9:13 आहे. तर या सर्वांची बेरीज होती ती होती 25. म्हणजेच काय करायचं आता 25 आणि इकडे जे येईल ते 37,500. आता काय करायचंय तर याला आपण जर x मानलं तर x बाहेर काढूया आणि 37,500 भागाकारामध्ये राहील 25. बघा उत्तर काय येईल तर 25 एके 25 25 एके 25 25 इथे 2 1 उरले 12 आणि घेतला 125 25 5 1,600 आणि उरले किती 2 शून्य म्हणजे याने पूर्ण भाग गेला 1500 वर म्हणजे x ची किंमत आली 1500. पण आपल्याला विचारलं काय तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती? सर्वात महाग कोणती दिसायली 13. म्हणजेच काय करायचं आता 13 गुणिले 1500 बरोबर किती येते बघा. तर 1300 1300 13 पाची 65 उरले 6 13 एक 13 13 आणि 6 19 म्हणजे सर्वात महाग वस्तूची किंमत ती येते ₹19,500. तर विद्यार्थी मित्रांनो पहा पुढील प्रश्न आहे. एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्ष आहे. जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 15 होते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? तर सर्वात अगोदर आपण काय करू 20 विद्यार्थ्याचं जे सरासरी वय दिलेले 14 वर्ष याचं सर्वात अगोदर काढून घेऊ. म्हणजे 14 एक 14 14 दुने 28 280. आता ते काय म्हणते त्याच वर्ग शिक्षकाचे वय मिळवले म्हणजे आता विद्यार्थ्यामध्ये वर्ग शिक्षक टाकला तर तो किती होईल सगळे किती होतील 21 होतील. आता विद्यार्थी आणि वर्ग शिक्षक मग सरासरी 15 होते 15. प्रश्न असाही देऊ शकतो की वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर त्याची सरासरी 1 ने वाढते म्हणजे याच्यात 1 प्लस करायचं. तुम्ही इथं ऑलरेडी 15 आपल्याला दिले. मग 15 एके 15 उरला 1 15 एक 15 15 दोन्ही 30 आणि 1 31 315. तर वर्ग शिक्षकाचे वय विचारले
तर मोठ्या संख्येतून आपल्याला लहान संख्या वजा करायची, म्हणजे 315 मधून 280 वजा केले तर इथे ते 5 आणि 11तून 8 गेले उरले 3, म्हणजे त्या वर्ग शिक्षकाचं जे वय होतं ते हे 35 वर्ष. वर्ग शिक्षकाचं वय 35 वर्ष आहे. तर आपला पुढील प्रश्न, एका दुकानदाराची 12 महिन्याची सरासरी विक्री 12 महिन्याची सरासरी विक्री 5,600 रुपये आहे. पहिल्या 6 महिन्याची सरासरी विक्री 4,200 रुपये असल्यास शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री किती? तर सगळ्यात अगोदर आपण करू 12 महिन्याची सरासरी विक्री किती होती ते पहा. 12 का 12 12 72 उरले 7, 12 पंचे 60 आणि हे 67, म्हणजे 12 महिन्याची सरासरी विक्री होईल 67,200 रुपये. आता तो म्हणतो की पहिल्या 6 महिन्याची सरासरी विक्री, म्हणजे 6 महिन्याची सरासरी विक्री आपल्याला दिलेली आहे 4,200 रुपये, म्हणजे साइन 2 1200 ला 2 हाताला 1, साइन चोक 24 आणि 25 आणि उरलेले 2 शून्य. तर 6 महिन्याची जी दिलेली होती ते सुद्धा आले 25,200 रुपये. त्याच्यामध्ये शेवटच्या 6 महिन्याची विक्री किती? तर आता आपल्याला शेवटच्या 6 महिन्याची विक्री काढण्यासाठी काय करावं लागतं की मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते. तर शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री येते, शेवटच्या 6 महिन्याची एकूण विक्री येते 42,000 रुपये. 42,000 रुपये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न, 7 पूर्वीच्या 1/2 ने कमी होत जाणाऱ्या 1/2 ने कमी होत जाणाऱ्या 7 संख्याची सरासरी किती? बघा, 7 पूर्वीच्या आणि 1/2 म्हणजे किती होतो? अर्ध. मग 7 पूर्वीच्या अर्धी संख्या जर घेतली तर कोणती? 6.5. प्रत्येकाने कमी होत चाललंय, म्हणजेच काय येईल? 6. नंतर काय येईल? 5.5. नंतर काय येईल? 5. नंतर काय येईल? 4.5. नंतर काय येईल? 4. 1 2 3 4 5 6 संख्या किती झाल्या आपल्या? 1 2 3 4 5 6 आणि नंतर काय येईल? तर 3.5. पण ते किती म्हणते? कमी होत जाणाऱ्या 7 संख्याची सरासरी किती? तर बघा, याच पूर्ण जर आपण केलं तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20. तर इथं आपण घेऊया 20. 20 ला 0, हातचे आले 2, देऊया पॉइंट. नंतर बघा, 6 1 6, साइन 2 12, 12 आणि 10 22, 22 आणि 4 26, 26 आणि 4 30 आणि 3 33 आणि हे उरलेले 2 35, म्हणजे 35.0. त्या पॉइंटना आपण 0 काढून टाकूया. उरले किती? 7 संख्या होत्या, म्हणजे 7 1 7, 7 5 35. तेच विचारलंय आपल्याला, 7 पूर्वीच्या 1/2 ने कमी होत जाणाऱ्या 7 संख्याची सरासरी किती आहे? तर 7 संख्याची सरासरी आहे 5. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे सरासरीवरले 5 प्रकार बघितलेले आहेत. पुढील प्रकार आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. तोपर्यंत माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तसेच बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका, कारण माझे जे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद.